शहादा तालुक्यातील श्री क्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा येथे जय भोलेनाथ ग्रुप शहादा यांच्या वतीने गेल्या 16 वर्षापासून अविरतपणे फराळ वाटपाची सेवा सुरू आहे। हा उपक्रम म्हणजे निस्वार्थ सेवेचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनले आहे, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। प्रकाशा हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते। विशेषतः श्रावण महिना, महाशिवरात्री आणि इतर प्रमुख सणांच्या दिवशी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते। दूरवरून आलेल्या या भाविकांची आणि साधू संतांची सेवा करण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन जय भोलेनाथ ग्रुपने 16 वर्षापूर्वी या फराळ वाटपाच्या सेवेला सुरुवात केली। अगदी छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या या उपक्रमाने आज मोठे स्वरूप धारण केले आहे। जय भोलेनाथ ग्रुप स्वखर्चाने दरवर्षी हजारो भाविकांना साबुदाणा, खिचडी, केळी, चहा आणि पाण्यासारख्या फराळाचे वाटप करतात। ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता केवळ भोलेनाथाच्या सेवेसाठी हे सर्व सदस्य अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने कार्य पार पाडतात। भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने आणि ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने ही सेवा गेली 16 वर्ष अखंडपणे सुरू आहे। भाविकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमचे बक्षीस आहे आणि ही सेवा यापुढेही अशीच अविरतपणे सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे, असे जय भोलेनाथ ग्रुपचे सर्वेसर्वा श्री विश्वनाथ माधव पाटील यांनी सांगितले। या ग्रुपच्या सातत्यपूर्ण आणि निस्वार्थ सेवेमुळे प्रकाशा येथे येणाऱ्या भाविकांना मोठा आधार मिळतो। त्यांच्या या कार्याचे स्थानिक ग्रामस्थ, मंदिर प्रशासन आणि भाविक वर्गाकडून नेहमीच कौतुक केले जाते। जय भोलेनाथ ग्रुपचा हा उपक्रम समाजातील इतर गट आणि संस्थांसाठी एक प्रेरणास्थान ठरलाय। केदारेश्वर मंदिर ट्रस्ट अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील यांनी सांगितले, या सेवेसाठी निलेश विश्वनाथ पाटील, भरतभाई पाटील, राजेश्वर पाटील, लालू काका, रवींद्र भावसार, संजय चव्हाण आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सेवा कार्य केले। न्यूज 18 महाराष्ट्रासाठी अनिल गुरव, प्रकाशा।